नमस्कार, मी तुषाली पुंचे. आपण बघत आहात RNN न्यूज. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नागपूर येथे पार पडली. यामध्ये 1036 कोटी 38 लाख रुपयांच्या विकास कामांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्ह्यातील विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नागपूर जिल्ह्यात सर्व मतदारसंघात चांगलं काम झालं पाहिजे, यासाठी निधीच्या वापरासाठी काटेकोर नियोजन अधिक प्रभावी झाले पाहिजे असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यावेळी इतर विकास कामांसाठी 5000 कोटींचा निधी सरकारच्या वतीनं देण्यात येईल असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हा नियोजनाचा जो आराखडा आहे हा 1200 कोटीपेक्षा जास्त आता आम्ही नेलेला आहे आणि एक मोठी वाढ नागपूर जिल्ह्याच्या नियोजनाच्या आराखड्यामध्ये मोठा निधी देऊन आपण त्या ठिकाणी केली आहे. याच्या व्यतिरिक्त जवळपास 5000 कोटी रुपये विविध कामांवर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा. आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, विजेचं क्षेत्र असेल, मूलभूत ज्या बाबी आहेत त्या बाबी योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आम्ही या आराखड्याच्या माध्यमातून करतो आहे. लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या. त्या सूचनांच्या संदर्भात मी स्वतः निर्देश दिले आहेत आणि विशेषतः आज जे गावं आपल्या संरक्षित वनाच्या आसपास आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे आणि म्हणून तिथे सोलर फेन्सिंग ही जी योजना आहे ही अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हा नियोजनातनं देखील त्याला कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतोय. पाणंद रस्ते किंवा पांधन रस्ते ज्याला आपण म्हणतो, जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत त्याच्याकरता देखील निधी आपण राखीव ठेवलेला आहे आणि विविध योजनांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली. नागपूरच्या प्रशासकीय वैभवात भर घालणाऱ्या जिल्हा नियोजन भवनाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या नियोजन भवनातील सभागृहात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा नियोजन भवनाच्या पहिल्या माळ्यावर जिल्हा नियोजन अधिकारी नागपूर यांचं कार्यालय, सभागृहात व्यासपीठावर 28 मान्यवरांची आसन व्यवस्था आणि अधिकारी प्रतिनिधींसह इतरांसाठी 294 खुर्च्यांची आसन व्यवस्था आहे. दुसऱ्या माळ्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये 28 व्यक्तींची बैठक व्यवस्था आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना स्वतंत्र दालन या ठिकाणी आहे. तळमाळ्यावर प्रतीक्षालय आणि दुसऱ्या माळ्यावर ग्रंथालयाची व्यवस्था आहे.